10 ऑगस्ट 2024 लहुजी साम्राज्य आणि लहुजी साम्राज्य ग्रुप व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती गिरजणी यांच्या वतीने आज गिरजणीच्या परिसरामध्ये दलित वस्तीमध्ये आणि ओपन वस्तीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपण केलेलं आहे। याच्यामध्ये गिरजणी ग्रामपंचायतनं खूप सहकार्य केलेलं आहे। आपल्याला रोपं आणण्यासाठी सरपंच महादेव साठे, सतीश नाना पालकर, विजय माने, दीपक भाऊ साठे आणि ह्या ठिकाणी बरीचशी जी मित्रमंडळी आहेत, अमोलदादा साठे आणि सगळ्यांनी त्या ठिकाणी परिश्रम घेतलेला आहे। एक वेळेस या लोकांनी आज कामाला त्यांना जॉबला ड्युटीला जायचं ते सुद्धा त्यांनी आज टाळलेलं आहे वृक्षारोपण करण्यासाठी। म्हणजे जो शासनाचा जो GR आहे, केंद्र शासनाचा GR आहे, ते वृक्ष लावा, वृक्ष वाढवा, वृक्ष जगवा, पाणी वाचवा, पाणी अडवा, याला प्राधान्य दिले आज या समाजानं। या समाजाने एवढी चांगल्याच प्रकारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त एक उपक्रम राबवलेला आहे। मला प्रोत्साहन ह्या लोकांनी दिलं आहे की तुम्ही रोपं आणा, आम्ही रोपं लावतो किंवा आम्ही रोपं देतो, तुम्ही लावा, असं काहीतरी केलं नाही। असं एक डिसिजन झालं की आपण सगळेजण मिळून हे काम करूया। आणि याच्यामध्ये मला बोलावं वाटतं की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आज जागतिक लेवलचे एवढे मोठे शाहीर होते की त्यांनी रशियामध्ये जाऊन छत्रपती शिवरायांचा पहिला मराठी पोवाडा परदेशामध्ये गायला होता। एवढे मोठे ते शाहीर होते। आजपर्यंत असा महामानव होणे नाही आणि झालाही नाही याच्या पाठीमागं। तर आजच्या या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त सर्व मराठी बांधवांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी क्षमा मागतो।